मोठ्या बातमीनं राज्यात निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला। मात्र अजूनही महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये। मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दिल्लीमध्ये अमित शहांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये खाते वाटपाबाबत चर्चा झाली आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच सीएम पदाबाबत निर्णय होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदीच मुख्यमंत्री ठरवणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मुंबईमध्ये आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची बैठक होणार आहे, तर भाजपच्या गटनेत्याची आज निवड होण्याची शक्यता आहे। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। तर काल रात्री उशिरापर्यंत अमित शहांबरोबर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली आणि आज देखील मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे। तर आपण ही तिन्ही दृश्य सध्या पाहतोय। बैठकांमधली ही दृश्य आहेत। नेमकं मुख्यमंत्री कोण होणार याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेणार आहेत। तर दिल्लीतील बैठक झाल्यानंतर आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती कळतेय। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बैठकीची वेळ आणि ठिकाण अजून निश्चित झालेलं नाहीये, मात्र अमित शहांनी दिलेल्या सूचना आणि घेतलेले निर्णय यावर बैठकीमध्ये चर्चा केली जाणार असल्याची माहिती कळतेय। तसंच सत्ता स्थापनेवरील चर्चा केली जाणार असल्याची माहिती देखील हाती आली आहे। तर आज मुंबईमध्ये देखील बैठक पार पडणार आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसमोर शिवसेनेची भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती आहे। एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून 12 मंत्रिपदाची अमित शहा यांच्याकडे मागणी केली होती। सोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील बैठकीमध्ये शिंदे यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे। मंत्रिपदामध्ये गृह, नगर विकासासह महत्त्वाच्या खात्यांची शिंदेंनी मागणी केल्याची माहिती मिळते। पालकमंत्रीपद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी शिंदेंनी अमित शहांना विनंती केली आहे। शिवसेनेच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत या बैठकीमध्ये कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती देखील हाती आली आहे। तर महायुती म्हणून शिवसेना सोबत असल्याचा विश्वास एकनाथ शिंदेंनी अमित शहांना दिल्याची माहिती सूत्रांकडून सध्या प्राप्त झाली आहे। तर नवी दिल्लीतील शिंदे आणि शहांच्या बैठकीमध्ये खाते वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी नगर विकास आणि गृह खात्यांची मागणी केल्याची माहिती मिळते। तसंच सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी शिंदे आग्रही असल्याचं समजतंय। मात्र गृह खातं सोडण्यास भाजपनं थेट नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर गृह खातं, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा, गृहनिर्माण, वन, ओबीसी मंत्रालय, त्याचबरोबर पर्यटन, सामान्य प्रशासन ही खाती भाजपकडे असणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थ, महिला आणि बालविकास, अल्पसंख्याक, मदत आणि पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी विकास आणि अन्न आणि नागरी पुरवठा ही खाती भाजप सोडण्याची शक्यता आहे। तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नगरविकास, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, पाणीपुरवठा, आरोग्य, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही खाती सोडण्यास भाजप तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर एकनाथ शिंदेंना भाजपचा हा प्रस्ताव मान्य झाल्यावर पुढच्या हालचाली होणार असल्याचं देखील समजतंय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, गार्गी, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काल रात्री उशिरापर्यंत बैठकी झाली आणि या बैठकीनंतर आता सकाळपासून नवीन त्यामधली माहिती येते। राष्ट्रवादीच्या गोटातील कुठले मंत्रिपद असतील त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थ खातं याशिवाय इतरही 6 खाती देण्यात येणार आहे। शिवसेनेनं साधारणतः त्यांनी 12 खात्यांची मागणी केली आहे, 12 मंत्रिपदं मागणी केली, त्यापैकी 10 मंत्रिपद त्यांना जवळपास मिळण्याची शक्यता आहे। केंद्रात राष्ट्रवादीला एक कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यात येणार आहे, त्या संदर्भात अजूनही निर्णय झालेला नाहीये। भारतीय जनता पक्षाचा जो वरिष्ठ नेता असेल त्यालाच मुख्यमंत्री बनवावा असा प्रकारचा सल्ला संघाने दिला। त्यामुळे आता आज मोदी आणि अमित शहा हे भुवनेश्वर येथील डीजीपी कॉन्फरन्समध्ये एकत्र असणार आहे। त्यामुळे तिथे त्यांची काही चर्चा होते का, त्यातून काही माहिती पुढे येते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज पोलीस महासंचालकांची कॉन्फरन्स ही भुवनेश्वरमध्ये होत आहे आणि ते रविवारीपर्यंत ही असणार आहे। त्यामुळे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन्ही त्या कॉन्फरन्समध्ये व्यस्त असणार आहे आणि याचमुळे आज या संदर्भात असं स्पष्ट आहे की आज जी चर्चा होईल त्यातून स्पष्टपणे नाव पुढे येण्याची शक्यता आहे की साधारणतः भारतीय जनता पक्षाचा कोण चेहरा असेल जो मुख्यमंत्री असेल। गार्गी जी, नक्कीच याकडे लक्ष असेल। अपडेट घेत राहू। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।
मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेणार का अशी चर्चा रंगली होती। पण शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी होण्याची शक्यता ही धूसर आहे। मात्र लवकरच ते राज्याचा दौरा करणार आहेत। शिवसेनेकडून या दौऱ्याच्या माध्यमातून राजकीय शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता ही वर्तवली जाते। विधानसभेच्या निवडणुकीत जनतेनं महायुतीला बहुमत दिलं, पण युतीला स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा राज्यात सत्ता स्थापना रखडली आहे। या रखडपट्टी मागचं प्रमुख कारण आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा। कालच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीचा निर्णय मान्य असल्याचं म्हटलं, पण आता शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी काहीसा वेगळा सूर लावलाय। त्यांचा स्वभाव पाहता डेप्टी सीएम पद ते स्वीकारणार नाहीत असं मला वाटतं। संजय शिरसाट यांच्या दाव्यानुसार एकनाथ शिंदे खरंच उपमुख्यमंत्रीपद नाकारू शकतात का याची चर्चा आता जोर धरतात। आणि जर असं झालं तर त्यांच्या समोरचा राजकीय पर्याय काय असेल याबद्दलचेही तर्कवितर्क लढवले जाऊ लागले। सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळण्याचीही शक्यता आहे। त्यांना 57 आमदारांची काळजी घ्यायची आहे आणि ते स्वतः त्या पदावर असतील उपमुख्यमंत्री पदाच्या, तर ते अधिक उत्तमपणे काळजी घेतील, त्यांच्या मतदारसंघाची काळजी घेतील, सरकारमधून त्यांना जे जे काही मदत लागेल ते घेतील। असं नेतृत्व मंत्रिमंडळात असावं आणि ते स्वतः उपमुख्यमंत्री असावेत असा आग्रह त्यांचे आमदार त्यांना धरतीलच। पण एकदा मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्रीपद घ्यायचं की नाही याचा निर्णय मात्र सर्वस्वी एकनाथ शिंदे यांच्यावर अवलंबून असेल। अखंड शिवसेना फुटल्यानंतर ठाकरेंकडनं शिंदेंवरती गद्दारीचा शिक्का मारला गेला। 50 खोके एकदम ओके सारखे आरोपही झाले, पण मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कॉमन मॅन म्हणून आणि लाडका भाऊ म्हणून आपली प्रतिमा जनमानसात रुजवण्यात शिंदे यशस्वी ठरल्याचं जाणकार मानतात। आणि त्याच इमेजच्या जोरावर आता भाऊ आपल्या भेटीला हे अभियान शिवसेना राबवणार आहे। या अभियानाच्या आणि राज्यव्यापी दौऱ्याच्या माध्यमातून शिंदे काय साध्य करू पाहतायत याची सुद्धा चर्चा आहे। ते शांत बसणारे नाहीत, ते काम करणार आहेत। घरात बसतील मग आता काय करायचं आपल्याला असं नाही, तर मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये त्यांचे दौरे सुद्धा सुरू होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही त्या सर्व दौऱ्याच्या माध्यमातून तारीख मी आता सांगत नाही, परंतु एक भाऊ आपल्या भेटीला हा एक वेगळं अभियान आम्ही आता सुरू करायच्या याच्यात आहोत। त्याची लवकरच तारीख सुद्धा आम्ही डिक्लेअर करू। ज्या बहिणींनी ज्या नागरिकांनी आपल्याला मदत केली, निवडणुकीत मतदान केलं भरपूर, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या निमित्तानं राज्यभरामध्ये स्वतःची लोकप्रियता जोखण्याचा त्यांचा हा प्रयत्न दिसतोय। आणि ती लोकप्रियता ही कशी दिसेल, त्याचे पडसाद कसे उमटतील याच्यावर त्यांची पुढची राजकीय वाटचाल ठेवण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट दिसतोय। आणि एकनाथ शिंदे राज्याच्या राजकारणातलं आपलं महत्त्व कदापिही कमी होऊ देणार नाहीत। महायुतीत सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या नाट्यावरनं महाविकास आघाडीचे नेतेही चांगलंच तोंडसूक घेताना दिसतात। एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या दबावतंत्रावरनं काँग्रेसनंही टोला लगावलाय। अहो, जे एका ईडीच्या इन्स्पेक्टरवर गुवाहाटीला गेले फोनवर, ते काय मोदीशी लढणार आहे? मोदीशी लढण्यासाठी एक नैतिकता लागते, एक आपल्या विचारधारेशी कमिटमेंट लागतं, तोच माणूस लढू शकतो। हे काय एका फोनवर गेलेले लोक आहे, पिकलेल्या फळासारखे पटापट। आम्ही तर असं पण ऐकलं की इनवर्ड आउटवर्ड पण नव्हत्या नोटिसेसच्या, नुसत्या नोटिसेसची धवस दिली तर हे लोक गुवाहाटीत गेले। हे लोक काय लढणार आहे? एकनाथ शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख शिवसेनेचे शाखा प्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री असा राहिलाय। गेल्या 10 वर्षात त्यांनी राज्याचे नगरविकास मंत्री, आरोग्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मुख्यमंत्री अशी तगडी पदं भूषवली आहेत। त्यामुळे नव्या विधानसभेत तितक्याच ताकदीच्या भूमिकेसाठी शिंदे आणि त्यांचे सहकारी उत्सुक आहेत। पण अपेक्षेप्रमाणे पदं न मिळाल्यास शिंदेंची भूमिका काय असेल यावरतीच राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा अवलंबून राहील हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। भाजप विधानसभा नेता निवड ही रविवारी होणार असल्याचं कळतंय, तर 2 तारखेला महायुतीचा शपथविधी पार पडणार आहे। शपथविधी आधी अंतिम फॉर्म्युला जो आहे तो मुंबईतच ठरणार आहे। नवी चेहऱ्यांना संधी मिळणार आहे, तर अनुभवींना आता संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार आहेत, त्यांचं वाटप होणार आहे। भाजपचं मंत्रिमंडळ हे आता सर्वात तरुण मंत्रिमंडळ ठरणार आहे।
तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडून। राहुल, 2 तारखेला महायुतीचा शपथविधी पार पडेल, त्याचबरोबर रविवारपर्यंत विधानसभा नेता निवड देखील होणार असल्याचं कळतंय। काय एकंदरीतच कसं तुम्ही याच्याकडे बघता आणि काय अपडेट? अगदी काल दिल्लीत पार पडलेल्या बैठकीनंतर आता जवळपास चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे। भाजप महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार आणि मुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती 2 तारखेला सोमवारी मुंबईत पार पडेल। या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर हे देखील मुंबईत दाखल होतात। या सोबतच भाजपचा विधानसभेचा नेता निवड या प्रक्रियेला देखील आता सुरुवात होईल आणि रविवारी या संपूर्ण प्रक्रियेविरोधात भाजपचे 2 निरीक्षक अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव हे मुंबईत दाखल होतील आणि भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचं निमंत्रण दिलं जाईल। याचसोबत त्यांचा प्रमुख नेता मुख्य नेता जो आहे तो निवडला जाईल आणि यामधूनच आता भाजप महायुतीचा मुख्यमंत्री हा सोमवारी शपथ घेईल। यासोबतच भाजपच्या मंत्रिमंडळात यावेळी नव्यांना संधी तर जुन्यांना संघटनेची जबाबदारी हा फॉर्म्युला काम करताना दिसतोय आणि त्यामुळे भाजप सोबतच यंदाचं राज्याचं मंत्रिमंडळ हे महाराष्ट्राचं सर्वात तरुण मंत्रिमंडळ असेल अशी जी माहिती आहे ती आता समोर येते। एकंदरीत 50च्या आत असणारे 50% जास्त मंत्री या मंत्रिमंडळात राहतील आणि त्यानुसार अनेक दिग्गज मंत्र्यांना जोरदार धक्का या निमित्तानं बसू शकतो। खरंय, याकडे लक्ष असेल। अपडेट घेत राहू राहुल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय। महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार याबाबतची उत्सुकता लोकांच्या मनात आहे। यावरून सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। तर याबाबतची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सीएम पदाबाबत निर्णय होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदीच मुख्यमंत्री ठरवणार अशी माहिती सूत्रांनी दिली। सीएम पदाचा चेहरा लवकरच जाहीर देखील केला जाण्याचं कळतंय।